नमस्कार मित्रांनो, मी आज थायलंडच्या चियांग माय शहरामध्ये आहे. 700+ वर्ष जुन्या अशा या शहराला थायलंडची कल्चरल कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. प्राचीन मंदिरं, सुंदर अशी लाना संस्कृती, सुंदर पर्वतरांगा यासाठी चियांग माय जगभर प्रसिद्ध आहे. सो चला, मी तुम्हाला या शहराबद्दल थोडी ओळख देतो. हा माझ्याकडे चियांग मायचा मॅप आहे. चियांग मायमध्ये आल्यानंतर इथलं जे टुरिस्ट सेंटर आहे तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तिथे तुम्हाला हा मॅप मिळेल आणि ह्या मॅपवरून तुम्हाला समजेल की तुम्हाला कसं कसं फिरायचं आहे. आज जो मी फिरलो आहे तो मी पूर्ण वॉक करत करत फिरलेलो आहे. इथली जी प्राचीन ह्या शहरामध्ये मोर दॅन 300 टेम्पल्स आहेत. सो विचार करा. आणि मी जो काल एक व्हिडिओ शूट केला होता, मुआय थाई, जी थायलंडची बॉक्सिंग टेक्निक आहे, त्यासाठी चियांग माय जगभर प्रसिद्ध आहे. इथे क्लासेस घेतले जातात आणि जगभरातून लोक इथे बॉक्सिंग, जी जगप्रसिद्ध बॉक्सिंग चालू आहे. माझ्या मागे 21 चालू होती, बट आता ब्रेक आहे वाटतं. सो जगभरातून इथे लोक बॉक्सिंग शिकायला येतात, आठवडाभर राहतात. प्लस जर तुम्हाला थाई कुकिंग शिकायचं असेल तरी सुद्धा तुम्ही चियांग मायमध्ये येऊन सेशन घेऊ शकता. सो बेसिकली हा मॅप मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. येस, सो ॲज आय सेड, चियांग माय इज दी नॉर्दर्न पार्ट ऑफ दी थायलंड आणि हा इथे म्यानमारसोबत आणि एका साईडला लाओससोबत बॉर्डर शेअर करतो. सो आता मी लाओस आणि म्यानमारच्या नियर बाय आहे. मी इथून बाय रोडही जाऊ शकतो. ज्या स्पेसिफिक बॉर्डर्स अलोकेट केलेले आहेत तिथून मी जाऊ शकतो. ॲक्च्युली मला हातामध्ये मॅप घेऊन एक्सप्लेन करता येत नव्हतं, सो मी माझ्या बेडवरती मॅप ठेवला आहे. सो हे आहे चियांग माय रेल्वे स्टेशन. जर तुम्हाला माझी जर्नी तुम्ही बघत असाल तर मी इथे आलो. इथून मी न्युआंग हा जो मेन एरिया आहे, हा जो रिंग रोड दिसतोय तुम्हाला, मी इथे आलो आणि इथे सर्व अट्रॅक्शन्स आहेत. ती तुम्ही इधर बाय वॉक, बाय सायकल, बाय बाईक और कार, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही फिरू शकता. ही पिंग रिवर आहे, ही शहरातून जाते आणि मी आज जेव्हा वॉक करत होतो तेव्हा ह्या मी रिव्हरच्या साईडने वॉक करत होतो आणि प्लस मी हा पण एरिया आज चालत कवर केलेला आहे. इकडे चियांग मायचं इंटरनॅशनल प्लस डोमेस्टिक एअरपोर्ट पण आहे. इथून तुम्ही बँकॉक, फुकेत, क्रॅबी जाऊ शकता. सो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे बाय फ्लाय पण येऊ शकता. बट मी हा ट्रेनचा ऑप्शन निवडला बिकॉज मला ट्रेन एक्सपिरियन्स करायची होती. देन ॲज आय सेड, हां, मॅपला उलटं करावं लागेल. हा परत चियांग माय आहे. सो माझा प्लॅन असणार आहे, आता मी चियांग मायमध्ये आहे. चियांग मायमधून तुम्ही चियांग रायला पण जाऊ शकता. हा पण सुंदर एरिया आहे आणि बाकीचे एरिया मी कवर करणार नाही आहेत बिकॉज माझ्याकडे तेवढे डेज नाही आहेत. सो चियांग माय अँड चियांग राय हे दोन मी कवर करणार आहे. सो ही अशी माझी आयटिनरी असणार आहे. मॅप बघून ठेवा, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही तुमचा प्लॅन करू शकता. प्लस जर तुम्हाला थायलंडची संस्कृती कशी आहे ती बघायची असेल तर चियांग मायला तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी असं इथे ऐकलं आहे, इथे ॲक्च्युली खूप सारे कॅफेज आहेत. तुम्ही कॅफेज हॉप ऑन करू शकता. कुठली तरी कॉफीची कॉम्पिटिशन होते, आय डोंट नो, मी जास्त कॉफी लवर नाही आहे त्यामुळे मला माहीत नाही. बट इथे वर्ल्ड नंबर 1 म्हणजे त्या कॉफीला नंबर 1 आली होती. ती फेमस आहे इथे. सिग्नेचर कॉफी म्हणून ते इथे ती विकतात. थोडी कॉस्टली आहे आणि मी तसा पण कॉफी लवर नाही आहे, सो मी ट्राय नाही केली. बट जर तुम्ही कॉफी लवर असाल अँड इफ यू आर विलिंग टू पे देन तुम्ही जरूर इथे ट्राय करा. खूप सारे कॅफेज आहेत. मी माझ्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला रोड दाखवलेत तो तुम्ही न्युआंगला यायचं तुम्हाला आणि न्युआंगमधून तुम्ही सर्व जी लोकल अट्रॅक्शन्स आहेत ती तुम्ही बाय वॉक, बाय सायकल, बाय बाईक और बाय कार तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. सो येस, दॅट इज ऑल अबाउट इट. आता मी हा रिंग रोड आहे आणि तुम्ही खूप मोठा मॅप आहे. तुम्ही जेव्हा याल टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटरला जाल तुम्हाला मॅप मिळेल, अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करू शकता. बट बिफोर दॅट तुम्ही ठरवा की तुम्हाला
काय करायचं आहे, कारण का माझ्या आयटिनरीमध्ये आहे चियांग माय आणि चियांग राय. मी हे 2 करणार आहे बिकॉज खूपच सुंदर एरिया आहेत, सराउंडेड बाय माउंटेन्स अँड ग्रीनरी. आणि मी आत्ता रेनी सीझनमध्ये आलो आहे. सो येस, मला ते एक्सपिरियन्स करायचं आहे. सो या, दॅट इज ऑल अबाउट. सवादी खाप खापून खाप.